आरशातली ती पावसाची रात्र होती. आकाशात विजा चमकत होत्या आणि जुन्या वाड्याच्या खिडक्यांवर पावसाचे थेंब आपटत होते. वाड्यात फक्त एकच व्यक्ती राहत होती, स्नेहा. तिचे आई वडील काही दिवसासाठी बाहेर गेले होते. मोठा जुना वाडा आणि त्यात ती एकटी. पहिल्या 2 रात्री सर्व काही ठीक होतं, पण तिसऱ्या रात्री तिची झोप अचानक उघडली. खोलीत पूर्ण शांतता होती, पण तरीही तिला असं वाटत होतं की कोणीतरी तिच्याकडे पाहत आहे. तिने घड्याळाकडे पाहिलं. रात्रीचे 3:03 झाली होती. ती उठली आणि पाणी प्यायला गेली. परत येताना तिची नजर बेडरूममधल्या जुन्या आरशावर पडली. क्षणभर ती थांबली. आरशात तिचंच प्रतिबिंब दिसत होतं, पण काहीतरी विचित्र होतं. तिने डोकं उजवीकडे वळवलं, प्रतिबिंबानेही वळवलं. तिने हात उचलला, प्रतिबिंबानेही उचलला. सगळं सामान्य होतं. ती स्वतःवरच हसली. उगाच घाबरतेय मी. ती पुन्हा झोपायला गेली. दुसऱ्या रात्री पुन्हा 3:03 पुन्हा अचानक जाग आली. यावेळी बाहेर वादळ जास्तच होतं. खोलीत अंधार होता. फक्त विजेच्या चमकांमुळे अधूनमधून प्रकाश पडत होता. स्नेहाने नकळत आरशाकडे पाहिलं आणि तिचं रक्त गोठलं. ती बेडवर बसली होती, पण आरशातील तिचं प्रतिबिंब उभं होतं. स्नेहाचा श्वास अडकला. तिने डोळे चोळले. पुन्हा पाहिलं. आरशात सर्व काही सामान्य दिसत होतं. ती स्वतःला समजावत राहिली, भास असेल. पण त्या रात्रीनंतर तिला झोप लागली नाही. तिसऱ्या रात्री 3:03 यावेळी तिला जाग आली नाही. तिला जागं केलं गेलं. कोणीतरी तिच्या कानाजवळ कुजबुजलं, माझ्याकडे बघ. ती दचकून उठली. खोली रिकामी होती, पण आरशात कोणीतरी उभं होतं. एक मुलगी. लांब काळे केस, फिकट चेहरा, डोळे पूर्ण काळे. ती अगदी शांतपणे उभी होती. स्नेहा घाबरून मागे सरकली. तिने खोलीत पाहिलं. कोणीच नव्हतं, पण आरशात ती मुलगी अजूनही उभी होती आणि हसत होती. हळूहळू अस्वाभाविकपणे तिच्या ओठांचा कोपरा कानापर्यंत फाटत गेला. स्नेहाच्या तोंडून किंकाळी बाहेर पडली. तिने आरशावर चादर फेकली आणि खोलीबाहेर पळाली. सकाळी तिने हे सर्व तिच्या आजीला सांगितलं. आजीचा चेहरा पांढरा पडला. त्या खोलीत आरसा आहे? हो. तो जुनाच आहे का? हो. आजी काही क्षण शांत राहिली, मग म्हणाली, तो आरसा काढून टाक. का? आजीच्या डोळ्यात भीती होती, कारण त्या आरशात आधीही एक मुलगी दिसायची. काय? 50 वर्षांपूर्वी या वाड्यात एक मुलगी राहत होती. तिचं नाव राधा होतं. ती अचानक गायब झाली. लोक म्हणतात तिचा मृत्यू झाला नव्हता. मग ती आरशात अडकली. स्नेहा हसली. तिला विश्वास बसला नाही. त्या रात्री 3:03 तिची पुन्हा जाग आली. आरशावर अजूनही चादर होती, पण चादर हळूहळू खाली सरकत होती. जणू कोणीतरी आतून ती ओढत होतं. स्नेहा बेडवरून उठू शकली नाही. तिचं शरीर जणू गोठलं होतं. चादर पूर्ण खाली पडली. आरसा दिसू लागला आणि त्यात ती मुलगी नव्हती. आरसा रिकामा होता. स्नेहाला थोडा दिलासा मिळाला, पण तेवढ्यात आरशात स्नेहा दिसली आणि तिच्या मागे ती मुलगी उभी होती, अगदी जवळ. स्नेहाने मागे वळून पाहिलं. कोणीच नव्हतं. पुन्हा आरशात पाहिलं. ती मुलगी आणखी जवळ आली होती. तिचा चेहरा स्नेहाच्या खांद्याजवळ. तिचे काळे डोळे सरस स्नेहाकडे पाहत होते. आणि मग आरशातील स्नेहाने हळूहळू मान वळवली. खऱ्या स्नेहाने नाही, फक्त आरशातील. ती अशक्यपणे हसली आणि म्हणाली, आता मी बाहेर येऊ शकते. खोलीत अचानक सगळे दिवे बंद झाले. एक किंकाळी ऐकू आली. मग शांतता, पूर्ण शांतता. दुसऱ्या दिवशी सकाळी पोलीस आले. खोली आतून बंद होती. दरवाजा तोडण्यात आला. आत कोणीच नव्हतं. स्नेहा गायब झाली होती. फक्त आरसा तिथे उभा होता आणि आरशात लोकांना क्षणभर एक मुलगी दिसली. ती मदतीसाठी हात हलवत होती. ती स्नेहा होती. पण पुढच्या क्षणी तिच्या मागे काळ्या केसांची ती मुलगी दिसली आणि दोघीही अंधारात विरून गेल्या. आजही त्या वाड्यात तो आरसा आहे आणि म्हणतात रात्री 3:03 वाजता जर तुम्ही त्या आरशासमोर उभे राहिलात तर सुरुवातीला तुमचं प्रतिबिंब दिसेल, पण काही वेळाने
ते तुमच्यासारखं वागणं थांबवेल आणि मग तुम्हाला कळेल आरशात तुम्ही एकटे